Hello, good morning, friends. Today we are going to learn consonant blending words. म्हणजे काय मित्रांनो की व्यंजन मिश्रित शब्द आपण कसे वाचायचे असतात आणि ते वाचण्यासाठी आपल्याला मी एक सोपी ट्रिक घेऊन आलाय बघा. आता बरेच मुले म्हणतात सर आम्हाला एबीसीडी येत आहे पण वाचन जमत नाही, काय करावं? मी तुमच्यासाठी एक ट्रिक घेऊन आलो. आता पहा, त्यासाठी तुम्हाला एक करायचं आहे बघा मित्रांनो, की माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत बघितल्यानंतर जे कोणी अजून माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यास मिळणार नाहीत. आणि मी एकदम सोप्या ट्रिक्स घेऊन येत आहे की ज्यामुळं माझ्या विद्यार्थ्यांना असं वाचता आलं पाहिजे. बघा इकडं, तर तुम्हाला सांगतो, कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नसते, त्यासाठी हार्डवर्क पाहिजे. हार्डवर्क आणि सातत्य, कंटिन्युअस. आपण नेहमी नेहमी दररोज जर इंग्रजीचा अभ्यास केला तरच तुमच्या हे सर्व लक्षात बसेल, नंतरच तुम्हाला इंग्रजी वाचता येईल. आता पहा, या ठिकाणी तुम्हाला मी आज व्यंजन मिश्रित शब्द कसे वाचायचे, आता बघा इकडं. आणि जेव्हा दोन शब्द, दोन अक्षर एकत्र येतात तेव्हा शब्द बनतो, आणि तो शब्द बनल्याच्या नंतर तो वाचायचा कसा हे फार महत्वाचं आहे. आता बघा इकडे मित्रांनो, या ठिकाणी कॉन्सोनंट ब्लेंडिंग वर्ड्स म्हणजे व्यंजन मिश्रित शब्द आपण कसे वाचायचे आणि ते वाचत असताना आपल्याला कधी आणि कुठं कसा उच्चार होतो आणि कसे जोड शब्द तयार होतात हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. बघा इकडं, बघा इकडे मित्रांनो, या ठिकाणी बी आणि एल दिलेली. बी आणि एल म्हणजे काय मित्रांनो, हे आहे व्यंजन. बी आणि एल हे दोन्ही पण व्यंजन आहेत, आणि जेव्हा दोन व्यंजन एकत्र येतात तेव्हा जोड शब्द तयार होत असतो. लक्षात ठेवा, जेव्हा दोन व्यंजन एकत्र येतात तेव्हा जोड शब्द तयार होतो. जसं बी आणि एल झालं. बीचं पहिलं झालं पहा, बीचं पहिलं अक्षर घेत असताना आपण अर्ध ब घ्यायचं आहे आणि एलचं ल घ्यायचं आहे पूर्ण. पहा, पहिलं बीचं काय घेतलं आपण, अर्ध ब घेतलं आणि एलचं ल घेतलेलं आहे, म्हणजे शब्द काय झालं, हे ब्ल झालं. आता तुम्हाला स्वर आणि व्यंजन माहीत असल्याच माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर त्याबद्दल माहिती सांगितले. स्वर किती आहेत मुलांनो? ए, ई, आय, ओ, यू हे 5 स्वर आहेत आणि 21 व्यंजन आहेत, जसं बाकीचे उरलेले एबीसीडी मधले व्यंजन आहेत. आणि जेव्हा हे दोन व्यंजन एकत्र येतात तेव्हा जोड शब्द तयार होतो, आणि त्याचा आपल्याला जोड शब्दामध्ये असा उच्चार करायचा असतो. जसं बीएलचं काय झालं, ब्ल, सीएलचं क्ल, एफएलचं फ्ल, एफ आरचं फ्र, जी आरचं ग्र, एस केचं स्क, एस एमचं स्म, एस सी आरचं स्क्र आणि एस पी आरचं स्प्र. आता पहा, हे सर्व शब्द दोन अक्षर जेव्हा दोन व्यंजन एकत्र येतात तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी त्याचा आपल्याला जोड शब्द तयार होतो, आणि तो वाचन कसं करायचं या ठिकाणी मी तुमच्यासाठी काही हे चार्ट घेऊन आलो. आणि मित्रांनो, हा चार्ट आपल्याला वहीवरती लिहून घ्यायचा आहे. लिहून घेतल्यानंतर अशाच प्रकारचे नवीन नवीन शब्द, जसं की मी आता तुम्हाला नवीन नवीन शब्द तुम्हाला काय करायचे, वहीवर लिहून घ्यायचे आणि असे नवीन शब्द घेऊन तुम्हाला त्याचा उच्चार करायचा शिकायचा आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपण जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत आपण परफेक्ट होणार नाहीत. म्हणून लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा. या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे बघा, की दोन व्यंजन एकत्र आल्यानंतर जोड शब्द कसा तयार होतो पहा. आता बी एल यू ई काय झालं, ब्ल. बी एलचं काय, बीचं काय झालं बघा इकडे. एक एक शब्द एका अक्षरापासून होणारा जो शब्द कसा तयार होतो हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. मला इंग्रजी येत नाही सर, मी कसं शिकू? बघा, त्यासाठी तू काय कर बाळा, ही व्हिडिओ बघ, आणि या व्हिडिओ मधून तुम्हाला 100% इंग्रजी वाचण्यासाठी मदत होणार आहे. लक्षपूर्वक बघायचं आहे, काळजीपूर्वक या ठिकाणी शब्दाकडे लक्ष असू द्या. पहा, बीचं काय घेतलं आपण, ब, ते अर्ध घ्यायचं. एलचं ल काय झालं, ब्ल. काय झालं, ब्ल. आणि ब्ल, युईचं ब्ल्यू. पहा काय झालं, ब्ल्यू. आता इथं दुसरा शब्द पहा, बीचं ब्ल, ब, लिहून देतो तुम्हाला इथं बघा, ब अर्ध झालं ब, आणि हे ल घेतलं, ल काय झालं, ब्ल झालं, आणि युईचं ब्ल्यू.
आलं लक्षात. आता पुढे पहा ब्लड, याच बीच ब आहे, ल घेतला आपण ब्ल आणि डबल ओ डी च ड ब्लड. पहा या ठिकाणी आपल्याला असा उच्चार घ्यायचा आहे आणि त्या शब्दांचा उच्चार करत असताना आपल्याला दोन व्यंजने एकत्र आल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला त्याचा जो शब्द तयार होतो हे लक्षात ठेवायचं आहे. आता पहा पुढचा आहे ब्लँक, बी एल च ब्ल ए एन के च ब्लँक. नंतर ब्लेड, बी एल च ब्ल ए डी च ब्लेड. नंतर ब्लॅक, बी एल च ब्ल ए सी के च ब्लॅक. पहा इकडं असा आपल्याला उच्चार करायचा आणि तुम्ही काय करा, हे पाठीमाग एकदम खाली जो मी शब्द दिलाय ब्लँकेट, याचा तुम्ही काय करा मला उच्चार लिहून कमेंट बॉक्स मध्ये पाठवू शकता. आता पुढचं उदाहरण घेऊ, क्ल, सी एल च काय झालं मुलांना, सी च क आणि एल च ल, क्ल. दोन्ही मिळून क्ल आणि डबल ए डबल एस च क्लास, स क्लास. आता हे क्लिअर, सी च क एल च ल, इथं लिहून घ्या असं क ल, क्ल झालं क्लिअर. नंतर क्लाय, पुढे आहे क्लेवर, नंतर क्लोज, नंतर क्लीन. हे तुम्हाला उच्चार लिहून घ्यायचे आहेत पहा. आणि हे शिकत असताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मुलांना आपल्याला या ठिकाणी आपण उच्चार करत असताना दोन व्यंजने एकत्र आली की 100% त्याचा जोर शब्द तयार होतो आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याचा उच्चार करण्यासाठी सोपं जातं. तर पुढे पहा फ्लॅग, एफ एल च काय, एफ च फ, इथं पहा फ्ल, अर्ध लिहायचा फ्ल आणि ल, फ्ल झालंय फ्लॅग, फ्लॅग आणि हे ग फ्लॅग. आता पुढे पहा फ्लेम, एफ एल च याच फ ल, फ्लॅ फ्ले एम च फ्ले म. एकदम सोपे उच्चार आहे. तुम्ही लक्षपूर्वक काळजीपूर्वक इथं बघायचं आहे आणि असे शब्द तुम्हाला आपल्या वहीवरती इतर कोणते शब्द घ्या, दोन व्यंजन घ्या आणि ज्याचा शब्दार्थी शब्दाशा अर्थ तयार होतो असे शब्द घ्या. उद्या दुसरे कोणते विनाकारण शब्द लिहायचे नाही, ज्याचा आपल्याला अर्थ माहित होतो असा बोध होतो असे तुम्हाला शब्द पहा. फ्लेम, फ्लॅश, फ्लावर, फ्लूट, फ्लेमिंग, फ्लेमिंगो. आता फ पहा, फच काय एफारच, एफ च फ अर्ध फ घ्या आणि याचा र, एफ च फ आणि आर च र, इथं घ्या जरा पहा फ्र, फ्रे. आता आर आय एफ आर आय ई एन डी फ्रे आणि हेंड फ्रेंड. लक्ष द्या उच्चार कसा तयार होतो, शब्दाचा उच्चार कसा तयार करायचा हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. नंतर पहा पुढे पहा फ्रॉक, एफ च फ आर च रॉ, फ्रॉक, हे फ्रेंड. इथं लक्ष द्या. हे शब्द तुम्ही आता काय करा, आपला पूर्ण व्हिडिओ बघणं झाल्याच्या नंतर हे पूर्ण शब्द आपल्याला वहीवर लिहून घ्यायचे आहेत आणि त्याचे उच्चार आपल्याला वहीवरती लिहायचे आहेत. नंतर फ्रेम, फ्रॉक आणि फ्रीडम. आता हे पुढचा शब्द पहा ग्र, जी च ग आणि रफारच र, आरच रफार ग्र, ग्र पहा ग्रम. हे पहा ग्र. आता ग्रॅम काय झालं, जी आर एम ग्रॅम, ग्रेन, जी आर एन ग्रेन. हे पहा ग्र, हे ग च ग, हे र, ग्रे आणि हे न, ग्रेन. लक्ष एकदम सोपं आहे. फक्त आपल्याला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जोपर्यंत आपण सराव करत नाही तोपर्यंत मित्रांनो आपल्याला काही येणार नाही. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे असं होता कामा नये. आपण दररोजचे व्हिडिओ बघा, वहीवर लिहा आणि ही प्रॅक्टिस करा. नंतर पुढे पहा ग्राउंड, हे तसं जी च ग, आर च फार ग्र, ग्राउंड. नंतर ग्रेट, नंतर अँग्री. आता इथं कसं झालं माहिती मित्रांनो, हे दोन व्यंजन इथं आलेत. आता हे काय रे, स्वर आहे ए आणि हे काय व्यंजन आहे, ए स्वर आहे, हे व्यंजन आहे. पण इथं काय आलं, जी आणि र हे दोन या ठिकाणी अँग्री, इथं आलं अँग्री. इथं ग्राउंड, ग्रुप, इथं ग्रुप, जी आर ग्र, ग्रुप. लक्ष द्या. आता शेवटी पुढचा आहे स्क, एस के च स्क, स्काय पा स्का, एस च स अर्ध स पा. व्यंजनामध्ये पहिलं अक्षर घेत असताना त्यात
ते अर्धा अक्षर लिहायचं. किती? अर्ध. आणि दुसरं पूर्ण घ्यायचं. पा स्क, स्क, स्का, ये स्काय. आता पुढचं बघा, स्क्रिट, SKIRT, स्कर्ट. नंतर आहे स्किन, नंतर स्किल, नंतर स्कूल, नंतर स्कीम. पा आपल्याला याच्यामध्ये आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे की हे दोन शब्द जेव्हा एस आणि के अक्षर, दोन अक्षर जेव्हा जवळ येतात, त्या दोन्हीचा आपल्याला जोड शब्द तयार होतो. पहिला अक्षर अर्ध घ्यायचं आहे आणि दुसरं पूर्ण घ्यायचं आहे. स्क, स्कर्ट, स्किन, स्किल, स्कूल, स्कीम. आता पुढचं पहा, एस एम आल्यावर काय होईल मुलांनो? एस स अर्ध स घ्यायचंय आणि नंतर म च स्म, स्म हे झाला पहिला शब्द. आणि ऑलच स्मॉल, स्मॉल. आपल्याला उच्चार करत असताना शब्दाचा अर्थ कसा तयार होतो यानुसार आपल्याला त्याचा उच्चार करायचा असतो. फक्त आपल्याला तुम्हाला एक ट्रिक सांगत आहे की मी जेव्हा दोन व्यंजन जवळजवळ येतात तेव्हा पहिल्या व्यंजन अर्ध घ्यायचं असतं, अर्धा उच्चार करायचा आणि दुसऱ्याचा पूर्ण. आता पुढे पहा, स्मेल, स्माइल, स्मोक, स्मूथ, स्मार्ट. आता SCR जेव्हा तीन व्यंजन एकत्र येतात तेव्हा त्याचा आपल्याला कसं होतं? SCR च काय झालं पहा, स्क्रू, एस च काय झालं? अर्ध घ्यायचं. स्क, स अर्ध घेतलं, नंतर क्र, CR च क्र, आणि क्यू, स्क्रू. पहा हे दोन शब्द, पहिले तीन शब्द होते. नंतर हे स्क्रोल, हे स्क्रो आले एवढ्याच. नंतर स्क्रब, नंतर स्क्राईब, नंतर स्क्रॅप, नंतर स्क्रिप्ट. आता तसेच आपल्याला तीन शब्द कोणते, अक्षर कोणते आहेत पहा बरं इथं. SPR काय? स्प्र. हे पहिलं पहा, एस चा अर्ध स, याच दुसऱ्याचं प, आणि स्प्र, हे आरचं र, स्प्र. पुढे रथाचं र लिहायचं नाही आपली, तर त्याला या ठिकाणी आपल्याला रफा द्यायचा आहे. स्प्र आणि INGचा रिंग, स्प्रिंग, स्प्रिंग. लक्ष द्या, स्प्रिंग. आता पहा, लक्ष द्या. आता स्प्रेड, स्प्रेड, नंतर स्पिल्ट, स्प्रे, स्प्रेन, आणि स्प्राउट. असे हे आपल्याला या ठिकाणी जेव्हा दोन व्यंजने एकत्र येतात त्या दोन व्यंजनांना जोडत असताना ते दोन व्यंजन अक्षर जवळ आले तर त्यापासून आपल्याला काय करायचं हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.